लाडक्या बहिणींनो, 2-3 जबरदस्त मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत. हो, हे बघा, ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही ना, ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी तर एवढी मोठी जबरदस्त खुशखबर आलेला आहे ना, ते तुम्हाला पुढे सांगतो मी. आणि महत्त्वाचं बघा, तुमच्या खात्यामध्ये 24वा हप्ता जमा झालेला आहे. जून महिन्याचा हप्ता होता तो, जे 1500 रुपये तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. हे बघा, जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता आता लाडक्या बहिणींनो, 25वा हप्ता प्लस 26वा हप्ता एकत्र 3000 रुपये. तुम्ही बरोबर ऐकतायत. 25वा आणि 26वा हप्ता 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता वाटप. हो, आणि महत्वाचं अजून एक अपडेट आहे. मी तुम्हाला बोललेलो आहे की 2-3 जबरदस्त मोठ्या खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. 10,000, हे बघा, 10,988 रुपये संदर्भात पण महत्वाची अपडेट आहे. हे संपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत. एक एक अपडेट सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. आणि आता पहिलेच मी सांगतो, ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. त्यामुळे तुमचा पण लाभ बंद झाला असेल, तुम्हाला पण हप्ता मिळाला नसेल किंवा तुम्हाला हप्ता मिळत नसेल, तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो. अपात्र बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. नवीन प्रोसेस सुरू करण्यात येत आहे. ती प्रोसेस काय तुम्हाला पुढे सांगतो. बघा, आता संपूर्ण माहिती स्क्रीनवरती. तर आता संपूर्ण माहिती सांगणार आहे मी स्टेप बाय स्टेप. फक्त माझी एकच विनंती आहे तुम्हाला. हे बघा, विनंती एकच आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. बघा, आता टाइमपास होणार नाही तुमचं इथे. डायरेक्ट मुद्द्याची माहिती फक्त मीच तुम्हाला देत असतो. आणि आपलं चॅनल एक नंबर आहे लाडकी बहीण योजनेचं. त्यामुळे डायरेक्ट मुद्द्याची माहिती, टाइमपास नाही. हे बघा काय माहिती आलेलं आहे. हे बघा, या योजनेचा लाभ काय म्हटलेला आहे. बघा, या योजनेचा लाभ सुरुवातीला 2.5 कोटी महिलांना मिळत होता. मात्र पात्रता पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर 92 लाख महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. आता 92 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, बरोबर. परंतु आता ज्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत ना, या बहिणींना दिलासा मिळणार आहे. कसा ते पुढे बघा. आता हे बघा, तर जवळपास 92 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. 92 लाख बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. त्यामुळे सध्या जवळपास 1.5 कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. आणि ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले नाही किंवा योजनेच्या पात्रता अटी पूर्ण केल्या नाहीत, त्यांची नावे यादीतून काढण्यात आली. तसेच ई-केवायसीतल्या त्रुटींमुळे 60 लाख महिलांना लाभापासून वगळण्यात आलं. 60 लाख बहिणी अशा आहेत की ज्यांना ई-केवायसी मुळे अपात्र करण्यात आलेला आहे. भरपूर बहिणींनी ई-केवायसी केली नाही. ज्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही त्या होत्या 60 लाख बहिणी, ज्यांचा हप्ता आता बंद आहे. आता महत्वाची माहिती बघा, 60 लाख बहिणींचा हप्ता ई-केवायसी मुळे बंद झालेला आहे. ई-केवायसी केली नाही त्यामुळे. आणि जवळपास काही बहिणींचा लाभ निकषामुळे बंद झालेला आहे. 4 चाकी वाहन असणे, 2.5 लाख पेक्षा उत्पन्न जास्त असणे, या गोष्टींमुळे. मग असं टोटल आकडा 92 लाख बहिणींचा झालेला आहे. आता खुशखबर तुम्हाला दाखवतो. हे बघा, पण पात्र असूनही ज्यांची नावे चुकीने वगळलेली आहेत. बघा, आता लक्षपूर्वक बघा लाडक्या बहिणींनो, ही जबरदस्त माहिती आहे. ज्यांची नावे चुकीने वगळलेली आहेत, म्हणजे काही तांत्रिक कारणांमुळे त्यांची नावे कट करण्यात आलेली आहेत, त्यांच्यासाठी दिलासादायक बातम्या आहेत. बघा, महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांची नावे पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सुरू पण झालं, क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणींनो. आणि हीच ती जबरदस्त खुशखबर आहे ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत काही कारणास्तव. तर बघा, चुकीच्या पद्धतीने ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, लक्षपूर्वक बघा, चुकीच्या पद्धतीने ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांचं आता क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे पुन्हा पडताळणे, पुन्हा चेक केलं जाणार आहे. तुमची कागदपत्रे वगैरे संपूर्ण गोष्टी चेक होणार आहे. पुन्हा चेक म्हणजे डबल चेक म्हणतो आपण. पुन्हा चेक होणार आहे म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशन आपण म्हणतो. आणि ही प्रक्रिया सुरू पण झालेली आहे. त्यामुळे भरपूर बहिणींचा लाभ अजून सुरू होऊ शकतो. ज्यांचे चुकीचे
जे काही चुकीने त्यांची नावे वगळण्यात आलेली आहे, ज्यांची चुकीने नाव वगळण्यात आलेले आहे त्यांना पुन्हा लाभ सुरू होणार आहे. क्रॉस व्हेरिफिकेशन त्यांचं सुरू झालेलं आहे. त्यामुळे भरपूर बहिणींचा लाभ पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती इथे मिळत आहे. ठीक आहे, ही माहिती फार महत्त्वाची होती. पुढे बघा अजून माहिती. तसेच अजून एक महत्त्वाची माहिती, संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांनाही किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. आता काय झालेलं आहे, लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजना, काही बहिणींना या दोन्ही योजनेचा लाभच मिळत नाही. त्यापैकी एक योजनेचा लाभ सुरू करायला पाहिजे असं या संदर्भात सरकार आता सकारात्मक विचार करत आहे. त्याबद्दल पण निर्णय घेण्यात येईल. म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबरवर खुशखबर येत आहे. ठीक आहे, या फार महत्त्वाच्या अपडेट होत्या. एवढ्या दिवसानंतर या अपडेट आपल्याला आवडल्या. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. आता महत्त्वाची माहिती 25वा 26वा हप्ता संदर्भात दोन अपडेट आहेत. दोन्ही अपडेट नीटपणे समजून सांगतो. हे बघा, यापूर्वी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये एकाच वेळी मिळतील अशी चर्चा होती. जून आणि जुलैचे 3,000 रुपये मिळतील, म्हणजे 24वा आणि 25वा हप्ता 3,000 रुपये 2 महिन्याचे मिळतील. परंतु 2 महिन्याचे हप्ता मिळाला नाही. सध्या फक्त जून महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. बरोबर ना? 24वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे. 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट आधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. इथे काय म्हटलेलं आहे, ही पहिली अपडेट आहे. दोन अपडेट आहेत त्या. हे बघा, 15 ऑगस्ट आधी काय म्हटलेलं आहे, 15 ऑगस्ट आधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. म्हणजे 15 ऑगस्टच्या पहिले तुमच्या खात्यामध्ये हप्ता येऊन जाईल असं बोलण्यात येत आहे. परंतु ही अपडेट बघा, आता ही अपडेट तर मोठी खुशखबर आलेली आहे. लाडकी बहीण योजना आणि रक्षाबंधन भेट. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून अनेकदा मागील आणि चालू महिन्याचे हप्ते एकत्र जमा करून महिलांना डबल गिफ्ट एकाच वेळी 3,000 रुपये देण्याची तरतूद शासनाकडून केली आहे. बघा काय होतं, जेव्हा सणासुदीनिमित्त शासन काय करतं, 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3,000 रुपये टाकतात. हेच होणार आहे यावेळी पण. बोललं जात आहे की रक्षाबंधन निमित्ताने तुम्हाला 3,000 रुपये मिळतील, म्हणजे जुलैचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता. जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला मिळतील अशी चर्चा सध्या चालू आहे. आणि रक्षाबंधन निमित्त तुम्हाला 2 हप्ते म्हणजे डबल गिफ्ट तुम्हाला मिळेल असं पण बोललं जात आहे. म्हणजे तुमचा 25वा हप्ता आणि 26वा हप्ता एकत्र 3,000 रुपये. आता बघू काय होतं काय नाही. जरी 1,500 रुपये आले तर तुम्हाला 15 ऑगस्ट आधी 1,500 रुपये येऊन जातील, आणि जरी 2 महिन्याचे रक्षाबंधन निमित्त जरी 3,000 रुपये आले तर ते तुम्हाला मिळतील 15 ऑगस्ट नंतर. रक्षाबंधनच्या 1 आठवड्या पहिले तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येऊन जातील. आलं लक्षात? आता तुम्ही म्हणाल की या दोन्हीपैकी काय होईल, तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, रक्षाबंधन भेट तुम्हाला भेटणार आहे. लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. रक्षाबंधनच्या म्हणजे रक्षाबंधनच्या 5-6 दिवस पहिले तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. ओके, या अपडेटमध्ये दम आहे, कारण दरवेळेस रक्षाबंधन निमित्त 3,000 रुपये मिळतातच. आणि यावेळी पण 2 महिन्याचे तुम्हाला, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये रक्षाबंधन भेट मिळेल रक्षाबंधनच्या 5-6 दिवस पहिले. समजलं? चला ठीक आहे. अत्यंत महत्वाची माहिती बघितली. मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो आहे, ज्या ज्या अपडेट बोललेल्या आहेत ते संपूर्ण सांगत आहे. मी तुम्हाला 3,000 रुपये संदर्भात बोललो होतो, ते 3,000 रुपये संदर्भात इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे, रक्षाबंधनची भेट तुम्हाला मिळेल म्हणून. आता हे संपूर्ण GR वरती डिपेंड आहे. GR आल्यावर अधिक माहिती अजून स्पष्ट होऊन जाईल. ओके, अधिक माहिती अजून स्पष्ट होऊन जाईल GR आल्यावर. त्यानंतर बघा, मी तुम्हाला बोललो होतो 10,988 रुपये संदर्भात माहिती मिळेल. तर हे सोन्याचे भाव आहेत. 18 कॅरेट सोन्याचे भाव आहेत, ते तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, 10,988 रुपये 18 कॅरेट सोन्याचा भाव आहे. जरी तुम्ही आज 18 कॅरेट 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले तर 10,988 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. तर 10,988 रुपये संदर्भात पण अपडेट तुम्हाला समजली. हे 10 ग्राम 1 ग्रामचे भाव आहेत 18 कॅरेटचे. 1 ग्रामचे भाव आहेत 18 कॅरेटचे, समजलं? त्यानंतर 22 कॅरेटचा भाव तुम्ही बघू शकता. 1 ग्रामचा 13,430 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 14,651 रुपये आहे. जरी आपण बघितलं तर सध्या सोन्याचे भाव खालेले आहेत. 22 कॅरेटचा भाव 13,430 आणि 24 कॅरेटचा 14,651 रुपये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सध्या थोडी घसरण तरी पाहायला मिळत आहे. आणि 18 कॅरेट 1 ग्रामचा तर 10,988 रुपये, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. चला ठीक आहे, संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये सांगून टाकली. ज्या काही नवीन अपडेट आल्या त्या लाडक्या बहिणीसाठी त्या पण अपडेट सांगून टाकल्या, आणि सोन्याचे भाव पण याच व्हिडिओमध्ये सांगून टाकलेला आहे. संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर पुन्हा सांगतो, रक्षाबंधन निमित्त भेट मिळेल लाडक्या बहिणींनो.
रक्षाबंधनाच्या 5-6 दिवस पहिले तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येण्याचे चान्सेस आहेत. मागच्या वेळी पण असंच झालेलं आहे. दरवेळेस असंच होतं. रक्षाबंधन निमित्त तुम्हाला गिफ्ट दिलं जातं. 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जातो 3,000 रुपये. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये येतील आणि रक्षाबंधनच्या पहिले रक्षाबंधनच्या 5-6 दिवस पहिले तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जातील. चला ठीक आहे. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये आणि जी.आर पण येऊ द्या. जी.आर आल्यावर हे संपूर्ण कन्फर्म होऊन जाईल मग. ओके. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.